दोन शब्द. मी जेव्हा मोबाईलमध्ये यूट्यूबवर उखाणे पाहिले ऐकले तेव्हा माझ्या असे निदर्शनास आले की यातील जवळजवळ 100% उखाणे हे स्त्रियांनी लिहिले व म्हटले आहेत. त्याचप्रमाणे पहिल्या 2 ओळीचा खालच्या 2 ओळीशी काहीच संबंध येत नाही. उदाहरणार्थ, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, रावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. इथून तिथून पेरला लसूण, ला नेले फटफटीवर बसून, भाजीत भाजी मेथीची, माझे प्रीतीची, वगैरे वगैरे. म्हणून मी थोड्या वेगळ्या पद्धतीने उखाणे लिहिण्याचे ठरवले, जेणेकरून पहिल्या 2 ओळीचा संबंध खालच्या 2 ओळीशी येईल व यमकही साधेल. उखाणा. रामाचा भाऊ लक्ष्मण, लक्ष्मणाने केले होते रामाला आपलं सगळे जीवन अर्पण. रावांचंही आहे आम्हा सर्वांवर प्रेम मनोमन, म्हणून आम्ही आनंदी आहोत सगळेजण. प्रेमाचे प्रतीक म्हणजे ताजा गुलाब. रावांचा प्रेम व्यक्त करण्याचा अंदाज आहे लाजवाब. यासाठी मी मोबाईलमधील सर्व उखाण्यांचा अभ्यास वर्षभर केला व मुलामुलींना काय पाहिजे हे माझ्या लक्षात आले. उखाणे लिहिल्यानंतर हे उखाणे मी यूट्यूबवर पाठवले. माझ्या सर्व मित्रांनी मला सल्ला दिला की तू उखाण्याचं पुस्तक काढ. म्हणून मी निर्णय घेतला की सर्वांचा आग्रह आहे म्हणून हे उखाण्याचे एकंदर 5व्या क्रमांकाचे पुस्तक काढत आहे. या पुस्तकात सर्व विषय घेतले आहेत. हे पुस्तक मिळून हे माझे 5वे पुस्तक आहे. अमृतदाह कविता संग्रह, तू नसतीस तर कविता संग्रह, पॅरालाइज आत्मकथन, जिद्द, ज्यांनी आपल्या अपंगत्वावर मात करून यश संपादन केले आहे अशा कथांना, व हे माझे उखाणे संग्रह 5वे पुस्तक, असे एकंदर 10 पुस्तके लिहिण्याचा माझा संकल्प आहे. कुठवर यश येईल सांगता येत नाही, पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. आपणास एक मन माहीतच आहे, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे.